भाऊ, ज्या कचऱ्याला आपण घाबरून मुंबई सोडून गेलो होतो किंवा आपण अतिशय दिव्य संजीवनी प्राप्त करण्यासाठी गेलो होतो, ती संजीवनी मुंबईमध्ये पण आहे. फक्त एवढंच आहे की जी कचऱ्यातली अति घाणेरडी लक्ष्मी आहे किंवा अतिशय घाणेरडी अवस्था आहे, ती कचऱ्यातली अतिशुद्धता करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे मुंबईच्या पुढच्या पिढ्या आणि आमच्यासारखे जे अतिजाज्वल्य साधू असतात, ज्यांना परमेश्वरी सिद्धांत मिळालेला आहे, अशा लोकांना मुंबईमध्ये राहणे सहज शक्य होईल. ओके, नुसते उंच टावर असे हे बघा, इथे मोठे मोठे फॉर्म बांधून ठेवले. हवे बघा, त्या कचऱ्याच्या गाड्या पण चालल्या बघा, दिसत नाही मला दिसत. म्हणजे मुंबईमध्ये नुसतं डेव्हलपमेंट करून राहिलं नाही आहे, तर माणसाचा समूळ डेव्हलपमेंट करण्यासाठी ज्या यंत्रणा आहेत, म्हणजे योगा क्लासेस आहे, योगशाळा आहेत, श्रीकृष्णाच्या काळातील सांदीपणी वर्ग आहेत, हे आपण चालू करायला पाहिजे. ओके, म्हणजे योगशास्त्र हे काय करेल, माणसाला अजून बलशाली बनवेल. बघा, आता माझा 3रा दिवस आहे व्यायामाचा, पण मला कुठेही बलशाली झाल्यासारखं वाटत नाही आहे. उलट असं वाटतं की मुंबईमध्ये आपण उगाच आलो आणि उगाच व्यायाम करतो. म्हणजे वातावरण, शुद्धता आणि नैसर्गिक मूल्य ही मुंबईमध्ये नाही. ओके, मी आता अशा स्पॉटवरती आहे की चारी बाजूला निसर्ग आहे. बघा, इथे समोर पण निसर्ग आहे, इकडे ते बघा, तिथे समोर पण निसर्ग आहे, आणि इकडेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाडं आहेत सगळी. पण इथेसुद्धा हवेचा प्रादुर्भाव असा आहे की इथे हवेमध्ये विलक्षण दुर्गंधी आणि वातावरण हे छिन्न झाल्यासारखं दिसत आहे. हे केवळ मानवाच्या अतिशयोक्तीमुळे झालेलं आहे, आणि म्हणून करोनासारखे आजार परत येऊ शकतात, अनेक शहरांना त्रास देऊ शकतात. म्हणून आपण एक छोटासा संदेश BJP आणि RSS तर्फे देत आहोत की कृपा करून घाणेरडेपणा आणि वाईटपणा सोडून द्यावा, आणि अतिबलाढ्य भारत बनवण्यासाठी अति आरोग्य, म्हणजे उद्योग हे आपलं पहिलं स्रोत आहे. पण उद्योग क्रांतीच्या आपण थेट आता मुक्कामावरती आज, जिथे आपल्याला इयत्ता 11वीमध्ये उद्योगाचे धडे मिळाले होते. ABC गोदरेज किंवा गोदरेज परिवारातील चांगले आणि सगळेच सदस्य त्या प्रदर्शनाला यायचे. टाटा कंपन्यांचे सदस्य, प्रामुख्याने रतन टाटाजी. त्यावेळेस बिर्ला ग्रुप इतका प्रशस्त नव्हता किंवा बजाज एकदम एवढा प्रशस्त नव्हता. पण आता आपल्या भारतामध्ये बरेचसे उद्योगपती झालेत. तर उद्योग क्रांतीचे धडे आपण इथूनच गिरवलेले आहेत. बघा, ती समोर ती शाळा आहे, ती शाळा त्याला जबाबदार आहे. ओके, आणि आपण येत्या काळामध्ये निसर्गाला अतिशय बलशाली आणि आरोग्याला अतिशय बलशाली करणारी आरोग्य क्रांतीसुद्धा घडवणार आहे. शरद कटारे, स्मॉल सायंटिस्ट ऑफ इंडिया आणि भारताचे प्रमुख लेखक. ओके, घाटकोपर पूर्व, मुंबई 77. स्वामी समर्थ, जय रामकृष्ण.